कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज मुखं करोति वाचालं यत्प्रभातमहमन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी मी कथा पुसली काही जणी बोलतो वचनाची भाविका तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी पुंडरीकाधारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व संतांना की जय वायुर्यमोऽग्निर्वरुणश्च शाङ्खः प्रजापतिः सुखं पठितामश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वा पुनश्च योऽपि नमो नमस्ते नमः पुरस्तादतपृष्ठतस्ते नमोऽस्तुते सर्वतदेव सर्व अनन्तवीर्यान्तविक्रमस्यापि सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वम् जी काय एक तू नवसी दोने ठाई नसती हे सो जैसा हाती तैसी नमो तुझा आहे असा तुला नमस्कार असो वायू तो श्री अनंता यम तो नियमिता प्राणीगणी वसता अग्नी तो तूच वायू आहेस तूच यम आहेस तूच अग्नी आहेस तूच वरुण आहेस तूच सोम आहेस किंबहुना या सगळ्या सृष्टीला जन्म घालणारा वरुण तू सोम स्रष्टा तू ब्रह्म पितामहाचाही परम आद्य जनक तू या पितामह म्हणजे ब्रह्मदेव आणि पितामहाचा परम म्हणजे ब्रह्मदेवाचा बाप कोण आहेस तर तूच असा आहेस पितामहाचाही परम असा तूच आहेस पितामह काय काम करतो तर स्रष्टा तू ब्रह्म सोमपदाचा अर्थ झालता चंद्र मग त्याच्या आधी थोडंफार सांगितलं होतं त्याचं की वरुण म्हणजे वरुण देवता जी तिच्या ताब्यात कोणतं शरीर आहे वरुणाचं जल शरीर रूपी उपाधिवान अशी जी देवता ती वरुण सोम म्हणजे चंद्र म्हणून चंद्र तर त्याची उत्पत्ती सांगितली जाते चंद्राची उत्पत्ती ही दुर्वास ऋषींपासून झाली तर दुर्वासांचा पुत्र चंद्र आपलं दुर्वास आपलं काय ना आत्री ऋषींचा पुत्र चंद्र त्यांचे बंधू दुर्वास आणि त्याचे बंधू चंद्राचे दुसरे बंधू दत्तात्रेय नाव आत्री आणि अनुसयाचे 3 पुत्र चंद्र दुर्वास आणि दत्तात्रेय तर तेव्हा त्यातला चंद्र मागे सांगितलं तर दक्षाच्या 27 मुली चंद्राला दिल्या त्यातल्या रोहिणी त्या रोहिणीवरती अधिक प्रीती होती म्हणून दक्षाने शाप दिला होता चंद्राला अशा कथा तुम्हाला मागे सांगितल्या तेव्हा श्राष्टा म्हणजे श्लोकाच्या सुरुवातीत सांगितल्या वर त्याला आता महिना होऊन गेला त्याच्यामुळे विसरले
परत त्याच गोष्टी सांगितल्या ते काय अडचण. वरुण तू सोम, तूच कोण आहेस? चंद्र म्हणून तूच आहेस, सूर्य म्हणूनही तूच आहेस, वरुण म्हणूनही तूच आहेस. सृष्टीचा निर्माता म्हणजे स्रष्टा, सृजन म्हणजे जन्म देणं, सृजनता शक्ती ज्याच्याकडे असते त्याला स्रष्टा म्हणतात. सृजन शक्तीने युक्त तो स्रष्टा, म्हणजे उत्पत्ती करणारा, उत्पन्न करणारा तो काय झाला? स्रष्टा. आणि असा कोण आहे तर ब्रह्मदेव आहे. या ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेल्याचं कथन आहे. याचे नाभी कवळी जन्मचतुरानना, याच्या मा तेजे तेज उषा हुताशना, येनेची पडवणी वेद केला शहाणाऊ. याचे नाभी कमळे जन्मचतुरानना, याची निज प्रभा प्रकाश रवी किरण, याच्या महातेजे तेज हुताशना, येनेची पडवणी वेद केला शहाणाऊ. ऐसा लागविया माया निळबराय सांगतात तसे. तर त्या हा स्रष्टा म्हणजे उत्पन्न, म्हणजे आदिनारायणाच्या नाभीतून ज्याचा जन्म झाला तर त्याला ब्रह्मदेव असं म्हणतात. काही वेळेला स्रष्टा तो ब्रह्म असं पद येऊन ब्रह्म याच्यातच ब्रह्मदेव हा शब्द निघतो. म्हणजे ब्रह्म हे पद काही वेळेला ब्रह्मदेव वाचक सुद्धा असतं आणि काही वेळेला स्वरूपवाचकही असतं. म्हणून इथलं जे ब्रह्मपद आलेलं ते स्रष्टा तो ब्रह्म, उत्पत्ती करणारा, ज्याच्याकडे सृजन शक्ती आहे असा हा ब्रह्मदेव. काय करतो? सृष्टी उत्पन्न करतो, सृष्टीला उत्पत्ती करतो असा स्रष्टा. जो सृष्टीला जन्म देतो असा स्रष्टा. मग सृष्टीला जन्म दिला, संपूर्ण सृष्टी कशी तयार झाली तर त्याच्यामुळे तयार झाली. याच्यात जसं आता एखादा आपल्याला आपल्या दृष्टीने एखादं म्हटलं तर वडाचं झाड केलं. वडाचं झाड कशात राहतं? बीजात. वडाच्या झाडाचं बी पाहिलं तुम्ही? आजच्या ते आहे ना, ते येतात फळं छोटी छोटी, त्याच्या आतमध्ये अतिशय छोटं बीज असतं आणि ते कागाचे विष्टे जन्म पिंपळाचे तसं ते बी खात्यात. ते त्याच्यातूनच येतं. ते कोणाच्या बी घरावर झाडं उगवलेली दिसतात एवढी मोठी मोठी. जर त्याचं लक्ष नसेल आणि ते जर पूर्वी तर भिंती होत्या त्याच्या मातीच्या, त्याच्यावरती जर कावळ्याने विष्ठा केली त्याच्यात वडाची झाडं उघडी विहिरीच्या याच्यात बी दिसायचे. दोन किती माती राहते व म्हणजे त्यात फार छोट्याशा अल्प मातीमध्ये त्याच्यात ते बीज रुजलं, त्यांनी त्याच्यामुळे त्या भिंतीत घातल्या, भिंत पाडली असे. म्हणून ज्याचं लक्ष नाही त्याच्याकडे झाडं आपापच उगवणार त्याच्या घरावर. ते ब्रह्मदेव कसा आहे? त्या वडाच्या झाडाचं जसं बीज असावं तसा या सृष्टीरूपी वृक्षाचा ब्रह्मदेव बीज, सृष्टी बीजाचा साठोपा असा. त्या सगळ्या सृष्टीची बीज त्याच्यामध्ये सामावलेली आहेत. आता मग त्याच्यात मग ते म्हटले मग आता लगेच सगळ्या प्रकारच्या जीवसृष्टीला उत्पत्ती करायला पाहिजे. जीवांचे जे शरीर कथन केलेली आहेत त्यातली काही शरीर आपल्या समोर दिसतात, सगळी नाही दिसत. दिसले असते तर आपण लगेच काउंट केले असते. पण मग हे बाकीची शरीरं कुठं राहतात? त्याच्या शरीराच्या अंतर्गत राहतात. पण त्याला आत्तापर्यंत त्याला याच्यानुसार त्याच्या कर्मानुसार उत्पत्ती झालेली नाही. त्याची त्या जीवांच्या शरीराच्या उत्पत्ती झालेल्या नाही, म्हणजे त्याला प्रारब्ध अनुकूल झालेलं नाही. जेव्हा जेव्हा ज्या शरीराचं प्रारब्ध त्याच्या जीवांना अनुकूल होतं त्यावेळेला त्याच्याकडून त्या सृष्टीची उत्पत्ती त्याची शरीर बाहेर पडताना दिसत आहे. आणि मग प्रारब्ध सन्मुखानुसार नुसतीच शरीर कशी काय येतील, म्हणून त्याला साठोपा केला. म्हणजे त्याच्यात जोपर्यंत शेतकऱ्याने बीज पेरलेलं नाही तोपर्यंत त्याच्या जशा त्या मुड्यामध्ये कणगीमध्ये ते बीज तसंच पडलेलं. तसं अख्ख्या कणगी सगळ्या सृष्टीची कणिंग कोणती असेल तर ब्रह्मदेव आहे. तेव्हा या ब्रह्मदेव आहे. आणि त्याच्यातही म्हणजे एका सृष्टीला एक ब्रह्मदेव वापरला.
पण सगळीकडे तर अनेक सृष्टी आहेत, मग ब्रह्मदेव सुद्धा अनेक आहेत, एकच ब्रह्मदेव नाही. आणि या अनेक ब्रह्मदेवांचा पिता कोण आहे? तो आहे पितामहाचाही परम. तर तेव्हा सगळ्या पितामहांचा परमदेव असा जर कोण असेल तर आदि नारायण, मग त्याला ईश्वर असं केलंय. कार्यब्रह्म आणि कारण ब्रह्माचा विचारसागरात आलेला आहे. कार्यब्रह्म म्हणजे ज्याच्याकडून कार्य घडून येतं ते कार्यब्रह्म. आता ब्रह्मदेव हा कार्यब्रह्माच्या कक्षेत गेला. आणि कारण कोण आहे? तर ईश्वराकडे कारणता दाखवलेली. म्हणून ईश्वर हा या विश्वात एकच आहे आणि कार्यब्रह्म अनेक आहेत. अनेक कार्यब्रह्म. त्याच्यातही ब्रह्मदेवाला तर पूजनामध्ये सुद्धा घेतलेलं नाही. ब्रह्मदेवाची कथा पूर्वी एकदा सांगितली होती. त्याच्या खोट्या बोलण्यामुळे त्याला त्याची पूजा केली जाणार नाही अशा प्रकारचा संकेत देवाने दिला. कारण तो खोटं बोलला. ब्रह्मदेव खोटं बोलला. कशामुळे बोलला? अज्ञानाने बोलला. त्याच्यातलाही थोडासा प्रामाणिकपणा ठेवला असता की मला कळत नाही, मला ज्ञात करा असं म्हटलं असतं तरी काम झालं असतं. जे कळत नाही त्याच्याविषयी बोलावं की आम्हाला काही कळलं नाही, कळत नाही. तो म्हटला त्या महादेवाची उंची मोजायला सांगितलं. ज्या महादेवाकडे म्हणजे हा काय म्हटला, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाच्या मध्ये चर्चा झाली. ते म्हणले तू महादेवाचं स्वरूप जाणतो का? ते म्हणले कोण महादेव? म्हणजे मी नामस्मरण ज्याचा करतो तो. भगवान विष्णू कोणाचं नामस्मरण करतात? शिवजीचं. आणि म्हणले त्या शिवजींचं स्वरूप काय हे कळालं का? ते म्हटलं हो शिवजी ना, ते आपले शिवजी. ते म्हणले हा. आता त्या इतकी सोपी गोष्ट आहे का? भगवान विष्णू सांगतात, भगवान विष्णू ज्याचं नामस्मरण करतात. आणि मग ते म्हणजे असं करूया आपण. त्यावेळी भगवान विष्णूंनी सांगितलं तू शिवजींना जाणत नाही आणि तू मलाही जाणत नाही. आता तुम्ही तर साक्षात पुढेच आहेत. जसे रामदेवराय म्हणायचे पांडुरंगाला, तुम्ही तर साक्षात समोरच आहेत. त्या दोघांच्या ते म्हटलं असं करू आपण आपलं भांडण शिवजींकडे जाऊन मिटू. आणि मग शिवजींकडे गेल्यावरती ज्या वेळेला शिवजी ते म्हणले, शिवजींनी पाहिलं की ब्रह्मदेवाला घेऊन आले. काय काम आहे म्हटले. ते काय नाही, हे म्हणतायत मी तुम्हाला जाणतो. शिवजींच्या लक्षात आला हा विषय काय आहे. शिवजी म्हटले जाणतात तर हा मला नामारूपाने जाणतो याच्यात काही शंका नाही. नाम आणि रूपाने, आणि नामरूपाने जाणणं हे खरं जाणणं नाही. ते म्हणले चालेल मग आता असं करा. मग आमचं पण म्हणणं आहे, मी म्हणतो की तुम्ही हा तुम्हाला जाणत नाही आणि हा म्हणतो मी जाणतो. तर त्याच्यावरून भांडण लागल्यावर शिवजी म्हटले चालेल, तू जर मला जाणतोस तर असं करा, दोघापैकी एक जण भगवान विष्णू वरती माझी उंची पाहते आणि तू खाली पायाकडे जाऊन पाय कुठे. आणि मग भगवान शिवजी उभे राहिले. उभे राहिल्यावरती वरती बी अनंत आणि खालतीही अनंत. हे कोणाला कळालं? भगवान विष्णूंना कळाले. ब्रह्मदेवाला तर नामरूपावर नजर होती ना. मग पाय, माझं पाय खाली कुठं टेकलेले तेवढे सांगा. जो पाहायला गेला तिकडं खाणं होतं. ते म्हणले किती बी पाहिलं तरी ते खाली 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 चाललं. असं का होतं बरं? तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांचं? सगळीकडे तो आहे हे म्हणणं नाही मला पाहिजे. दुसरं उत्तर सांगा. अध्यस्त आहे. नामरूप हे अधिष्ठानाच्या ठिकाणी अध्यस्त आहे. हे ज्ञान पाहिजे. आणि हे ज्ञान कोणाला नाही? ब्रह्मदेवाला. कारण तो अध्यस्त सृष्टीची उत्पत्ती करतो. सृष्टी कशी आहे? त्याचे नामरूप कसं आहे? त्याच्या अधिष्ठानाला त्यांनी जाणलेलं नाही. म्हणून ब्रह्मदेवाने अधिष्ठानाला जाणलं नाही. ब्रह्मदेवाने नामरूपाला जाणलं आणि त्याला वाटलं एवढंच सगळं आहे. भगवान विष्णू सुद्धा जेवढे शंखचक्र गदा पद्म घेऊन फिरतायत एवढेच आमचे भगवान विष्णू किंवा भगवान शिवजी म्हणजे डमरू घेऊन ज्यांच्या काळा गुंडमाळा खापर हस्तकी नाम राम नाम मुखी सर्व. तर हे एवढेच शिवजी. आणि मग ब्रह्मदेव खाली जाऊन वैतागला, कारण त्याला काय खाली काय सापडा. आणि मी तर काय म्हटलेलो होतो, तो काय म्हटला होता, मी जाणतो.
नाही ठीक आहे, सगळीकडेच भ्रष्टाचार होतो, इथं सुद्धा करू. आणि मग ते म्हटले पण भ्रष्टाचार करण्यासाठी काही पुरावे लागतात. मग पुराव्याला काहीतरी साक्षीदार लागतात. मग साक्षीदार म्हणून तिथं गाई चरत होती, त्या गाईला घेतली. चल माझ्याबरोबर. ते म्हणले आता त्या गाय बिचारी काय करेल, कारण हा तिचाच पिता आहे ना. गायीचा पिता कोण? ब्रह्मदेव. आता सांगितलं ना, सृष्टीचा स्रष्टा आहे तो. मग गाय कुठून झाली? त्याच्यापासून. आणि बऱ्याच लोकांना शंका आहे मग गायीपासून होते का ब्रह्मदेवापासून होते? हे लक्षात ठेवावं. आणि आत्ता जे दिसत आहेत ना, ते शरीर दिसत आहेत, म्हणजे एका शरीरापासून. म्हणून तर लोकांची फसगत आहे. मुलं मुली आपले येतं म्हटले तर तुमच्या नाहीतच त्या, कारण तुमच्या शरीर ज्या आहेत ना, त्या शरीराच्या संबंधाने शरीराच्या उत्पत्त्या झाल्या. शरीर संबंधाने त्याच्याशी त्याचा काही संबंध लागत नाही. अगदी सहजतेनं ते कार्य होताना दिसतंय. मग ते म्हणले एकच आहे, पण 2 साक्षीदार लागतात. मला वाटतं तेव्हापासूनच कोर्टात 2 लागायला लागले. ते दुसरा घेतला तर केवड्याचं झाड होतं तिथं, आणि त्या केवड्याच्या झाडाला त्यांनी घेतलं. म्हणजे एक केवड्या वनस्पती योनीतलं आणि एक पशु योनीतले, हे दोन्हीही निर्माता तर हाच. आणि त्यांनी ते घेतले आणि ते म्हटले गेल्यावरती आले का म्हटले माझं स्वरूप पाहून. आता आध्यस्थ किती बी अनंत स्वरूप आहे, ते खाली पदार्थच आध्यस्थ आहे. शिवजींचे चरण कधी शोधेल हा? आपलं स्वप्नाला किती सीमा आहे? अनंत आहे. अनंत हे मायामय लोपले जीवाच्यासाठी. स्वप्नाला सीमा नाही. आता तुम्ही जागा होता ते प्रारब्धजन्य, नाही तर किती बी स्वप्न पाहिलं असतं, पण मग त्याच्यातून जागा. तसा आध्यस्थ पदार्थाला एक विशिष्ट सीमा आहे. आपले अमर्याद आहे. आध्यस्थ अमर्याद आहे. ज्या अधिष्ठानावर भासलं तो आध्यस्थ. आणि मग अमर्याद पदार्थ कसा कळेल? म्हणून जगत सुद्धा कळायला कठीण. जगत कळून घेण्यापेक्षा देव कळून घ्या. म्हणजे अधिष्ठान कळालं तर आध्यस्थांची कळण्याची गरज नाही. आणि मग त्याच्या भांड उघडं झालं, ते पितळ उघडं पडलं. ब्रह्मदेवाला विचारलं पाहिलं का? तो म्हणला हो. खाली कुठे टेकलेले आहेत? ते म्हणले टेकलेले आहेत, पण ते टेकलेलं पाहून तिथं कोणतरी पाहिजे ना, म्हणून हे दोन्ही साक्षीदार आणलेले आहेत की मी बा शेवट इथं त्यांचे चरण टेकलेले आहेत भगवान शिवजींचे. म्हणून हे दोघं साक्षीदारांना विचारा बा मी पाहिलं हे शेवट खाली, त्याच्यानंतर खाली तुमचे पाय नाहीत. असं म्हणले कोण आहे ते म्हणले हे केवड्याचं झाड, त्याचं ते फुल उमललेलं होतं. ते म्हणले सांग रे बरोबर आहे का? त्यांनी लगेच ते असं मान हलवून सांगितले कोणी केवढे आहे. आणि त्या गायीला विचारलं तर त्या गायीने बी हा म्हणून हांबरडा फोडून सांगितला. असं तोंडाने तिने काय केला, हांबरडा फोडला आणि सांगितलं की हा म्हटले, कारण त्यांना मार खावा लागला असता त्याचा. ते म्हणजे आपलं चला सुटलो तुमचं तुम्ही काय. आता गाई एवढी पवित्र पण तोंडात गेली, म्हणून गायीच्या तोंडाची पूजा होत नाही. तिच्या शरीरात सगळे इतके देव राहतात, पण गाई अपवित्र झाली, मुखाने अपवित्र झाली. आणि ते अपवित्र पदार्थ खाते सुद्धा. खेड्यातल्या माणसांना माहिती, शहरातल्या लोकांना नाही काय माहिती. आणि केवड्याचं फूल त्याला पूजेतूनच काढून टाकलं. तुझा वापर होणार नाही, फक्त तुझा केवढा अगरबत्तीमध्येच होईल. आले त्याचे सेंट आलेले आहेत ना. आता लोकांना काय का थान फिरा काय माहिती, आपल्याला टाकून दिलं. त्याचा सेन्स एसेन्स म्हणतात ना त्याला. काय म्हणतात सुगंधाला? काय म्हणतात? सेन्स एसेन्स काहीतरी म्हणतात. हा, तर त्याचा ते हे काढून त्याच्यापासून बनवलं जातं. हां, तर ते एसेन्सच असं ते शब्द येईल. त्याच्यापासून त्याचं हे केलं आहे का नाही माहिती? नाही माहिती. हां, ते नाही, त्याचा सेंट. त्या सेंटला काय नाव आहे?
ते एसेन्स काहीतरी म्हणतात माग कोणतरी म्हटलं होतं मी विसरून गेलो. अर्क त्याचा काढला जातो आणि त्याच्यातून त्या उदबत्ती आहे बनवतात. पण पूजेमध्ये चालत नाही, कारण त्याच्यापासून लाबाडी झाली म्हणून पूजेतून वजा केलं. ब्रह्मदेवाची मंदिरं होणार नाहीत. ब्रह्मदेव खोटा बोलला. ब्रह्मदेवाची मंदिर आहेत का? तिघांनाही बाजूला के तुझी पूजा होणार नाही, ब्रह्मदेवाची बी पूजा होत नाही. त्याला जीव पोटीमध्ये नेऊन टाकला. याच्यापेक्षा सगळ्यात सोपं ना, मला माहीत नाही म्हटलं असतं तर सोपं होतं का नाही? एक खोटं लपवण्यासाठी 1000 खोटे करावे लागतात. त्यापेक्षा सरळ सांगितलं नाही माहीत का आपल्या काय फाशी देणार आहे कोण? समजा ब्रह्मदेव बी म्हटला असता आणि प्रत्यक्ष भगवान विष्णू होते, शिवचे होते, शहाणा होऊन गेला असता का नाही? हे दोन्ही मोठे देव होते ना तिथे, आणि मग त्यांना जर शरण गेला असता तर अडचण नव्हती. फार तर कथेत थोडा बदल झाला असता की ब्रह्मदेव विष्णूला शरण गेला, असं एवढा बदल होईल. दुसरं काय होईल का? कल्याण तर होईल का नाही? पण ते तसं झालं नाही. पण अधिकार म्हणून ब्रह्मदेवासहित सगळे जीव कोटीत टाकले. अब्रह्म भुवनान लोकान पुनरावर्तीन अर्जुना मामुपेत्य कौंतेय पुनर्जन्मन विद्यते. तर तेव्हा हा ब्रह्म आदी ब्रह्मदेवाला सगळ्यात मोठा जीव म्हटला जातो. मशकापासून शेवटी ब्रह्म, तेव्हा मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत. पण ब्रह्मदेव हा कसा आहे? मग आता अधिकार आणि पुण्यही जास्त आहे हे आम्हाला मानावीच लागेल, कारण त्याची काही मशकासारखी पुण्यही थोडीच आहे. ज्याला द्विपरार्ध आयुष्य प्राप्त होतं तो ब्रह्मदेव. मशकाला अधिकार कमी, भोग कमी, आयुष्य कमी, सगळ्याच बाबतीत तो. तेव्हा अधिकाराने, आयुष्याने, भोगाने श्रेष्ठ असलेला ब्रह्मदेव. तर तो ब्रह्मदेव तरी कोण आहे असं जर पाहायला गेलं तर त्या ब्रह्मदेवाचा हा आदि नारायण आहे. कारण ब्रह्मदेवाची उत्पत्ती कथन केलेली आहे आणि त्याच्यानंतर तो आदि परमात्मा ईश्वर स्वरूप असणारा तोच. त्याच्यात मुख्य देवांचा विचार केला तर एक स्वरूपाचा देव आणि दुसरा ईश्वर स्वरूप असणारा. एक ईश्वर आणि एक ईश्वराचं स्वरूप. ईश्वर स्वरूपालाच ब्रह्म म्हणतात आणि मायाकृत उपाधिवान ईश्वर म्हणतात. हे दोन्ही देव, दोघांनाही देवच म्हणतात. त्यानंतर पुढचं कार्य ब्रह्मादी सृष्टी, तर यालाही देव स्वरूपच आहे ती. कारण खाली जर तळाला पाहायला गेलं तर अनंतता नाही, म्हणजे अनंतता म्हणजे भेद नाही, अनंत भेद नाही. ब्रह्मानंत स्वरूप आहे पण भेद नाही. आणि नंतर त्याच्यापासूनच ज्या वेळेला माया उपाधिवान झाली, त्या मायेने भेदाच्या उत्पत्त्या केल्या, त्याच्यात ब्रह्मादी देव झाले. म्हणून कारण अनेक देव व्हायचा असेल तर भेद लागतो. आणि या सृष्टीच्या मुळाशी जाऊन पाहायला गेलं तर त्यावेळेला तिथं भेद दिसत नाही. म्हणून अनेक भेदाने युक्त अशा प्रकारची सृष्टी मायेपासून झाली. त्या माया उपाधिवान ब्रह्मदेव झाला, पण त्याच्यात रजांशाचं प्रमाण अधिक सांगितलं जातं. ब्रह्मदेव कसा युक्त आहे? रजगुणाने युक्त जो देव आहे त्याला. कारण तिथं रजगुणात त्याला काय करायची? उत्पत्ती करायची, म्हणून स्रष्टा असा शब्द आलेला. जो उत्पन्न करतो तो क्रियाप्रधान असावा लागतो. म्हणून ब्रह्मदेव हा काय आहे? म्हणजे रजगुणी आहे. ब्रह्मदेव रजगुणी आहे, भगवान विष्णू सत्वगुणी आहेत आणि भगवान शिवजी तमोगुणी आहे. म्हणून या तीनही देवांना गुणांनी विभागणी केली. आणि त्याचं लागतं बी, कारण तुम्हाला अशा प्रकारचे कोणतं काम करायचं याच्यावरून गुण कोणते हे ठरतात. म्हणून भगवान विष्णूंना सत्वगुणी मानलं जातं. तर आता भगवान विष्णू सत्वगुणी पालन करण्याचं काम त्यांच्याकडे दिलं, पण ते तर सहज सत्वगुणात करू लागले. त्यांना काही अडचण नाही. सगळ्यात मोठं काम उत्पत्तीच आहे. सगळ्यात मोठं काम तसं पाहिलं तर उत्पत्तीच आहे. नाशाचं सुद्धा काही नाही. कुंभाराला गाडगी बनवायला त्रास होतो का नाश करायला? बनवायला त्रास आहे. म्हणून जास्त कष्टी कोणता देव असेल? ब्रह्मदेव. म्हणून हा स्रष्टा अधिक कष्टी आहे, म्हणजे ब्रह्मदेव हा अधिक कष्टी आहे. त्या मानाने भगवान विष्णू संकल्प करून निवांत राहिले आणि त्यांचंही काम सोपं झालं. त्या
त्यांच्याही पेक्षा मग हा महादेव त्रिनेत्रधारी, एकदा तिसरा डोळा उघडला झाकून ठेवलेला असतो. सृष्टीचा संहार का मग याला दुःख कस काय होत नाही? कारण संहार करणाऱ्याला दुःख व्हायला पाहिजे ना. आता विशेष दुःख महादेवाला सोडून द्या, पण ज्याने पालन केलं त्याला व्हायला पाहिजे. त्याला नाही होत. पण भगवान विष्णूंनी पालन केलं का हो? आपण जी एखादी वस्तूचं आपण पालन करतो म्हणजे सांभाळ करतो, तर त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या वस्तूचा नाश झाल्यावर दुःख होतं, ममत्व. ममत्व तयार होतं. पण या बाबाला ममत्वच तयार होत नाही. म्हणून ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न करून विष्णूच्या हातात दिली. पहा, याचं पालन करा. पहिले मुली ते माहेराला गेल्यावरती, आपल्या सासरला गेल्यावर तिथं मुलं बाळ झाले. दुसरं मूल होईपर्यंत त्या पहिल्या मुलाचा सांभाळ करायला आजीकडे आणून सोडलं. आणलं का नाही? आजी काय झाली? भगवान विष्णू झाली. पालन करणारी. पण ते बऱ्याच वेळेला, कारण त्यांच्यात जर गोतावळा हिची जर असतील पोरं जास्त, तर म्हणजे हिला काय करायचं? तर त्यांनी नेऊन सोडा. कुठं? आजी. मग ममत्व कोणाचं जास्त? आईवरती त्या पुरीचं ममत्व जास्त व्हायचं का आजीवर? आजीवर. त्या आजीलाच सोडायची नाही, कारण तीच आई झाली. तसं ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली, पण विष्णूला तसं व्हायला पाहिजे होतं का नाही? पण भगवान विष्णू पण हे ज्ञानी पुरुष आहेत दोघंही. म्हणजे शिवजी आणि विष्णू हे दोन्ही, आणि तो तिकडं उत्पत्ती करणारा अज्ञानी. आणि त्याच्यातही त्याचं ममत्व आहे, पण त्याच्या हातात नाही राहील. म्हणून समांतर जीवाची अवस्था ब्रह्मदेवासारखी. जीवाज्ञानी कोणासारखा? ब्रह्मदेवासारखा. सृष्टीची उत्पत्ती करतो का नाही? करतो. माझं पोरग, माझी नात, माझा जीव, आणखी माझं हे समांतर ब्रह्मदेवासारखं चालतं. आणि बरं त्याच्यात समजा ते पालन बी करतोय त्यांचं त्याच्यामध्ये. आता आपण इकडलं फक्त अर्ध उदाहरण घेऊ. उत्पन्न केलं, पण ममत्व टाकून जीव काय झाले? दुःखी झाले, कारण त्यांना पुढचं माहीत नाही. म्हणून पुत्र जन्म झाला तर आनंद होतोय. पौत्री जन्माला आल्या, पुत्र पौत्र आदी, तर आनंद झाला त्याला. पण त्याला तो आनंद अज्ञानमय आहे, ब्रह्मदेवासारखा. पण सृष्टी उत्पन्न करतो एवढी सृष्टी वाटतं. पण आता असं असतं की त्यात अजून दुसरा एक आहे, ज्याला पूर्वीच्या लोकांना होती अशी काही, आता फार हम दो हमारे दो, म्हणजे कमी कमी संख्या आहे सृष्टीत प्रजेची उत्पत्तीची. पण पहिले जर आत्ताही मागचे लोक पाहिले तर ते म्हणले डझनावर पुरव. 12 डझनावर, 12वर काय म्हणते? 12 म्हणजे भरपूर होते. त्याने मग त्याच्यातले 2-4 तरी मारायचे. ते 2-4 मेले तरी त्या आईबापांना तेवढं काय वाटायचं नाही, कारण पुष्कळ असल्यावर पुष्कळचं दुःखाचे सुद्धा म्हणजे सुखाचे सुद्धा बरेच तुकडे असतात. समजा 10च धरू, आपल्याला संख्येला कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे एखाद्याला 10 मुलं येतात, तर त्याचा प्रत्येक मुलावर जीव आहे का नाही? म्हणून आता त्याच्यात सगळं प्रेम काही सगळ्या पोरांच्यावरच नसतं. काही पत्नीवर, काही नातवंडांच्यावर, काही संपत्तीवर, काही आणखीन अन्य ठिकाणी. पण 10 पोरांच्यावर पर्सेंटेजने समजा जे प्रेम काही आलं, त्याच्यातही प्रत्येक पोराच्यावर परत प्रेम काय झालं? विभागलं गेलं, म्हणजे कमी झालं. आणि 1-2 मेले, ठीक आहे, जायला का आता मेले, तर त्यांना दुःखातून बाहेर पडायला लवकर सोपं आहे, कारण त्याचे 8 पोरं शिल्लक आहे. बरोबर, त्याचे 2च गेले ना, त्याच्यामुळे तेवढं. बाकीचे आहेत ना, दादा, काका, भाऊ, बाकीचे 8 शिल्लक राहिले. ब्रह्मदेवाची मुलं किती? एवढे, त्याच्यातले किती गेले? म्हणून थोडेफार मेले तर त्याला काय वाटत नाही, कारण सृष्टीत उत्पन्नही त्याच्या प्रमाणात होताना दिसत आहे. म्हणून ठीक आहे. पण ज्या वेळेला खरी गंमत कुठे येईल? संहार करायचा, सृष्टीचाच नाश करायचा, त्यावेळेला तो सुद्धा भयभीत होऊन जातो. कोण? ब्रह्मदेव. कारण अज्ञानात राहतो, आणि त्याचा पिता असणारा परमपिता तो तर मात्र आनंदी, कारण काही उत्पन्न होत नाही. सगळं जे उत्पन्न होतं ते नष्ट होणारं खोटं उत्पन्न होतं. याचं ज्ञान कोणाला आहे?
भगवान विष्णूंना आहे, भगवान शिवजींना आहे. म्हणून या दोन देवांना मुख्य का धरलं, ब्रह्मदेवाला का सोडलं, तर अज्ञानाने सोडलेलं आहे. आणि हे दोन्ही देव ज्ञानी म्हणून धरले जातात. देव जर ज्ञानी नाही धरले तर सगळा अंधकार होतो. म्हणून तुमचे भगवान विष्णू हे ज्ञानी नाहीत असं जर म्हटलं तर ते तुमच्या आमच्यासारखे होऊन जातील. मग त्यांची आम्हाला सेवा करायचं काही राहत नाही. कर्तव्य ब्रह्मदेवाची सेवा करायचं कर्तव्य आहे का तुम्हाला? नाही. कारण तोच काय आहे? अज्ञानी. जे अज्ञानी आहेत त्या अज्ञानांच्या सेवेमध्ये काय स्वारस्य आहे? काहीच नाही. असा अर्थ झाला. म्हणून का आता त्याच्यापासून पुण्य उत्पत्ती होते, ह्याच्यात काही शंका नाही. म्हणजे पुण्य उत्पत्तीला हेतू आहे. कारण तुम्ही ज्या ज्या भूतमात्राची सेवा करा ते तर अज्ञानीच आहे, त्यांच्यापासून सेवेचं पुण्य उत्पन्न होतं. पण तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाहीत. म्हणून अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाचे चित्ती देव कैसा. तुकोबराय म्हणतात अज्ञानाची पूजा कामिका भावना काय अज्ञानाचे कर्म, अज्ञानाची पूजा, अज्ञानाचे जे जे काही अज्ञानी व्यक्तीने केले जातं ते, तर हे सगळं काय आहे? अज्ञानमय असतं. या त्यांचा पितामह असणारा जो कोणी असणार, आता पितामह भगवान विष्णू नाही बरं का, तर आदि नारायण किंवा ईश्वर असा अर्थ निघतो. म्हणजे आदि नारायणाला आपण पितामह, कारण त्याच्यापासून कोण झालं? ज्याचे नाभी कमळे जन्म चतुरानन, तो झाला. म्हणून तो श्रेष्ठ. आणि तो कोण आहेस? तूच आहेस. म्हणून देवांचा निर्माता ब्रह्मा विष्णू महेश यांचा आदी कोण आहेस? तो आहेस. आदि नारायण स्वरूप परम असा तो आहेस किंवा ईश्वर आहे. इथपर्यंत जाऊन थांबा. आणि स्रष्टा तू ब्रह्म असं म्हणण्यात ब्रह्म तर ते त्याचं स्वरूप आहे. पण ब्रह्मापासून काही उत्पत्ती होत नाही. तर उत्पन्न झालेलं विश्वरूप पाहतोय अर्जुन, आणि त्याच्या ठिकाणी झालेली ही भावना आहे. आता तुम्हाला नमस्कार करायचा तर तो ईश्वर स्वरूपापर्यंत जाऊन नमस्कार करू शकता. म्हणून वारकऱ्यांना जो पांडुरंग कळाला तो ईश्वर आहे म्हणून कळाला. असा कळाला ईश्वर, म्हणजे हा पांडुरंग ईश्वर आहे. आणि ईश्वराचे अनेक रूप आहेत. त्या रूपामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहे, त्यांचे सुद्धा अनेक रूप आहेत, म्हणजे अवतार आहेत. मग त्याच्यामध्ये आता त्याच आदि नारायणापासून गणेश झाला. काय गणेश पुराणात गणेश हाच आदि नारायण आहे असं वर्णन. गणेश कोण आहे? आदि नारायण म्हणजे ईश्वर. आम्ही ईश्वर आहात कारण त्याच्या पलीकडे नाही जात आहे. म्हणून प्रत्येक पुराणामध्ये जे जे वर्णन येतं त्या शिवपुराणात शिव हेच आदि शिवस्वरूप आहे, त्याच्यापासून विष्णू झाले असं वर्णन. आणि विष्णू पुराणात आदि नारायण म्हणजे नारायण तुम्ही कोणाला म्हणता? विष्णूला. आणि त्याच्यापासून शिवजी भ्रुकटीतून झाले असं वर्णन. देवी पुराणामध्ये देवी आदि आहे आणि तिच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश असं वर्णन. म्हणजे प्रत्येक पुराणात गेला की त्याला काय केलेलं आहे? ईश्वर स्वरूपत्व दिलंय. आता देवीला ईश्वर स्वरूप बनवायचं म्हणजे देवीची पूजा करणारे रामकृष्ण परमहंस, तर त्यांनी त्या देवीला कसं समजलं? तर कालिका ही सगळ्यांची आदी आहे. आता त्याने काय कालिका याचा अर्थ तिचं देवीचं आदि नारायण आदि स्वरूप म्हणजे आदिशक्ती. आदिशक्ती कोण आहे? तर देवी. आणि तिच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश झाले. मग त्याने आधी कोण मांडले? पण मग असं जर मानल्यामुळे काय होतं तर तुम्हाला खरा देव कळाला. आता ही गोष्ट कुठे सिद्ध होते? तुम्ही तुकोबरायांच्या चरित्रात चाल. तुकोबरायांच्या चरित्रामध्ये एक चिंतामणी देव नावाच्या व्यक्तीचं चरित्र आहे. तर चिंतामणी हे पुण्याजवळ पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवडच्या तिथं राहणारे हे साधू पुरुष होते. मोरया आपले गणपतीचे उपासक होते. गणपतीचे उपासक चतुर्थी कधी आज का झाली? काल झाली. मग काय गणपतीचे उपासक ते गणपतीला कसं मानतात? तर ते परिचिन्ह एका मूर्तीत साकारलेला
त्याच्यामध्ये बी त्याचे बरेच सोंडीचे प्रकार आहेत. डाव्या सोंड्याचा, उजव्या सोंड्याचा. अजून तो जर डाव्या सोंड्याचा आला तर ते लगेच उचलायचं आणि मंदिरात आणून ठेवतात ना. आता उजव्या सोंडीचं पाहिलं हा 3 सोंड्याचा असं असे आणखी त्याचे प्रकार. तुम्ही कोणत्या सोंड्याच्या गणपतीची उपासना करता? हा? ज्याला गणपती सुद्धा कळाला नाही, पूजा उपासक करायला उताळ आलाय त्यांचा, पण त्याला गणपती माहीत नाही, नुसतेच चतुर्थ्या धरतात. नुसत्या चतुर्थ्या धरतात, पण गणपतीच माहित नाही कसं काय माहिती. आता तो गणपती कसा आहे तर तो ईश्वर आहे असा त्याच्या उपासकाचा भाव असला पाहिजे. म्हणजे तोच काय आहे, ईश्वर आहे. आणि त्या गणपतीच्या पोटातून म्हणजे त्याच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश झाले असा गणपती उपासकाचा भाव असला पाहिजे. त्यात बाकीच्या देवांना गौणत्व आणि कारण ब्रह्म गणपतीला विशेषत्व असं असेल तर तुम्ही गणपतीचे उपासक सिद्ध होतात, गणपतीच प्रसन्न होईल तुमच्यावर. पण तुम्ही तसं होत करत नाही, संकट झालं. कारण तुम्हाला त्याचं ज्ञान नाही. आता तुकोबराय ज्या वेळेला चिंतामणी देवांकडे गेले त्यावेळेला ते तर गणपतीचे उपासक होते आणि त्यांनी त्यांना भोजनासाठी निमंत्रित केलं होतं तुकोबरायांना. त्यावेळेसची कीर्ती ऐकून आणि मग त्याच्यातही अजून आटकत आहेत, पण ते सगळं आपला वेळ जाईल. तेव्हा तिथे गेल्यावर तुकोबरायांनी काय केलं, ज्या वेळेला ते प्रत्यक्ष पंगत बसायचे त्यावेळेला ते म्हटले बसा. तुकोबरायांना पात्र टाकलेलं आहे, बसायला टाकलेलं आहे. आणि चिंतामणी देव बरोबर काही इतर ब्राह्मण मंडळी होती. आणि त्यावेळेला संकल्प सोडायच्या वेळेला आणखीन एक पात्र करा असं तुकोबराय म्हटल्यावरती ते म्हटले करा. आता महाराज सांगतात म्हटल्यावर काय असेल त्यांचं पुढे येणार असेल. आणि त्यांना असं पात्र टाकल्याबरोबर तिथे तुकोबराय म्हटले आता हे देवा, चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करवावे भोजना दुजे पात्री. देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागवेळ. वाड वेळ झाला शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसलेसी. तेव्हा सगळे असे बसलेले जे होते त्याच्यात तुकोबरायांनी सांगितल्यावर ते म्हटले महाराज, आमच्यात जर एवढी ताकद असते तर आम्ही आणला असतं गणपती बाप्पाला भोजनाला, पण आमच्यात ही ताकद नाही. कारण आम्ही नुसत्या अभिमाना भितरी नागवलं, आम्हाला नुसता अभिमान आहे, आम्ही गणपतीचे उपासक गणपतीच्या. त्या तुकोबराय म्हणतात ते ठीक आहे नस, मग आता तुम्ही उपासक तर आहात ना त्याचे, तुम्हाला आणायला काय अडचण नाही. म्हणजे मी विठ्ठलाचा उपासक आहे आणि मी विठ्ठलाचा उपासक आहे, तुम्ही विठ्ठलाचे उपासक आहेत ना. हा, मग विठ्ठलाचे उपासक आहेत तर विठ्ठलाला आणा. आणि आमच्यात ताकद नाही तर गणपतीला आणायची, तर तुम्ही विठ्ठलाला आणलं तरी आमचं काम होईल. तुकोबरायांनी विठ्ठलाला पाचारण केलं तर विठ्ठल ताटावर येऊन बसले आणि दुसरं पात्र वाढा म्हटले. आता म्हणले दुसरं आणखीन कोणाला, म्हणले आपले गणपती बाप्पा राहिले ना. मग तिसऱ्या पात्राला ते म्हणले आता गणपतीला तुम्ही कसं काय आणणार, विठ्ठलाला आणू शकता, इथं बी अज्ञान काम करतो. आणि मग त्यावेळेला पुढचं पात्र टाकल्यावर गणपती बाप्पाला तर ते म्हणले गणपती बाप्पा या इकडे आणि पात्रावर बसा. तुकोबरायांनी सांगितल्यावर बराच वेळ गणपतीची आहे ना, त्यावेळेला चिंतामणी देवाला डावता. ते म्हटले हे विठ्ठलाचे भक्त गणपतीला कसे काय आणतील. आणि मग ते म्हणले का हो येईनात बाप्पा. ते म्हणजे थोडा वेळ थांबा, ते समुद्रामध्ये त्यांचा भक्त बुडतो आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेले. कोणी सांगितलं, तुकोबराय. ते म्हणजे आता तर भलतंच सांगायला लागले तुम्ही. ते म्हणजे थोडा वेळ थांबा. आणि मग ते गणपती बाप्पा तिकडूनच बाहेरून असं पिळत उपरला आले. उपरनं पिळत आल्यावरती उपरनं कशात भिजलेलं होतं, तरी बी डाऊटच. ते म्हटले हे खरं आहे का, म्हणून त्यांनी तिथं पाणी पडलेलं होतं ते चाटून पाणी. माणसं किती तार्किक असतात. त्या गणपती बाप्पाच्या उपरण्याचं पाणी चाटून पाहिलं म्हटले खरोखरच सागरातून आलेले.
म्हणजे शेवटी तार्किकतेचा इतका अंत. आणि मग गणपतीची पूजा करणारे होते ना, परत पुढचा शंका आला. म्हणजे शंका उत्पत्ती झाली म्हणजे जर तुम्ही पांडुरंगाचे भक्त तर गणपती कसे काय आले? तर हा भेद तुमच्या बुद्धीतला आहे, देवातला भेद नाही हे कळायला पाहिजे. म्हणून गणपती उपासक काय आणि पांडुरंगाचे उपासक काय, यांना देव कळाला. पुष्कळ उपासक आहेत पडलेले, काय अडचण नाही. आणि आपापल्या ज्या देवाच्या विषयी त्यांचा भाव कसा होतो. हां हां फोनवर बोलतात का? त्या कोण घेऊन यायला लागले का? त्या जोपर्यंत हे कळणार नाही, कार्य ब्रह्म कळालं पाहिजे. कार्य ब्रह्मा जर नाही कळालं तर काही उपयोगाचं नाही. आणि कारण ब्रह्म हे कळालं, त्या देवांचे स्वरूप हेही कळाले, तर त्यावेळेला जन्म कर्मच मिळते जो मा व्यक्ती तत्वतः देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. जेव्हापर्यंत तुम्हाला हे कळणार नाही तोपर्यंत देव देव म्हणून फोन बंद करून ठेवा. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी आपुल्यातून येनसी निजरूपा. देव देव म्हणून का बोंबलत फिरतो इकडे तिकडे, कळाना न वळाना, काय करावं त्यांचा. तर तेव्हा लगेच काय कोणाला ब्रह्मज्ञान उत्पन्न होतं असं नाही, पण कमीत कमी योग्य दिशेने प्रवास तरी पारमार्थिक करावा. म्हणजे योग्य दिशेने गेला तर कमीत कमी कळेल, तरी नाही लगेच कळेल तर हळूहळू कळेल. आणि मग त्याचा ते अज्ञान आहे. म्हणजे निर्जेवा दगडाशी काय करशी पूजा, तो तुझं निदैवा देईल काही. फार कठोर बोल वाटतात तुम्हाला, पण माऊली ज्ञानोबराय सांगतात निर्जीवा दगडाची काय करशी पूजा, तो तुझा निदैवा. तू दैववान नाहीस, दैवहीन, तुला काय देईल तो. का बरं? हा विषय पाठाचाच आहे बरं, कीर्तनातून नाही सांगत. काय कीर्तनातला विषय वेगळा असतो, तिथं त्याला सांगायचं असतं मूर्ती पूजा करा. आणि पाठामधला विषय स्वतंत्र आहे, सर्वत्र व्यापक सांगितलं. तुम्हाला तो त्याच्यातला आहे. मूर्तीत देव नाही असा नाही, पण तो मूर्तीतच आहे असा नाही. म्हणून तो निर्जेवा दगडाचे का माऊली, त्या दगडामध्ये देव आहे का? तर त्याचं उत्तर आहे. दगड देव आहे का? आहे, सर्वत्रच आहे. तसं सर्वत्र आहे, पण परिच्छिन्न बुद्धी अज्ञानी माणसाला दगड देव दिसतो. तुम्ही ह्याच्यावर फुलं टाकली का? नाही टाक. आतमध्ये फुलं कोणी कोणी आणली होती आज? कोणीच नाही आणली. आम्ही अजून विचार बी नाही फुलं केला. आणता आणि कुठं वाहता? मूर्तीवर. मूर्तीवर वाहता का खाली पायरीवर वाहता? मूर्तीवर. नाही वाहू शकत, कारण तिथं पूज्यत्व भाव नाहीच. मूर्तीच्या ठिकाणी पूज्यत्व भाव असणं इष्ट आहे, पण सर्वत्र पूज्यत्व भाव नसणं अनिष्ट आहे. सर्वत्र आता हे तुम्हाला हे देव नाही दिसत का? सर्वत्र देव नाही दिसत का? तर नाही दिसणार. त्याचं कारण तुमचा पूज्यत्व भाव काही विशेष जागेवर केंद्रित आहे, सर्वत्र देव नाही दिसत. आणि मग ज्याला ही दृष्टी प्राप्त झाली आहे ते साधू संत जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप तुझ्या ध्यान जपत्याशी नाही वेगळे आहेत. ते तेव्हा ही सृष्टीची सगळी रचना दिसते. म्हणून एकाच मूवीचं चिंतन केलं तर मुक्त व्हायला पाहिजे जीव, कारण त्याला ते सगळंच कळालं कुठून काय आहे. त्याचा एखादा जर धागा सापडला तर त्या धाग्याला धरून तुम्ही स्वरूपापर्यंत पोहोचू शकता. आता धागा धरताना सत्वगुण प्रधान धागा धरावा लागतो, रजगुणी तमगुणी धाग्याने स्वरूपापर्यंत नाही जाता येत. म्हणून सगळ्या वारकऱ्यांना सत्वगुणी बनवलं आणि त्यांना मग सत्वगुणी होऊन ज्ञानेश्वरी वाचल्यावर चांगली कळेल. रजगुणी तमगुणी जाग्यावरच बसाना तो 4, 5, 7 वगैरे झाले की उठून पळतं, त्याला काय ज्ञानेश्वरी कशी काय कळेल. त्या बुद्धीमध्ये काहीतरी दगडी भरल्यासारखं त्याला अर्थच बोध व्हायला पुढे. मग आता त्याला तरी काय कळेल. तर तेव्हा तमगुणी रजोगुणी माणसाला कळत नाही, सत्वगुणी माणसाला कळायला लागतं. एका दिवशी नाही कळाल तरी चालेल, दुसऱ्या दिवशी कळेल, तिसऱ्या दिवशी. ओलेमुळं भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. तेव्हा पितामहाचा पिता आद्य असणारा ईश्वर स्वरूप परम तू जनक आहे.
कारण जनक जिथून तुम्हाला काल सुरुवात झाली, जनक म्हणजे जन्म देणारा असा. जर परमात्मा कोण असेल तर तो ईश्वर, आणि तो त्याच्यापासूनच देवादी देव झाले. सगळे देव त्याच्यापासून झाले, जीव त्याच्यापासून झाले. म्हणून पितामहांचा पिता, पिता अमस्य जगतो माता दाता पितामहा वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरेवच. तेव्हा देवांचाही देव असा असणारा जो, आता त्याला आम्ही पांडुरंग रूपात कार्यब्रह्मात आणला. पांडुरंग हे सुद्धा काय झालं, कार्यब्रह्म, आणि तोच ईश्वर झाला. असं दोन पद्धतीने कळाला. जयापासून सकळ मंडळ हे झाले, तो हा पंढरीचा राणा नाही अनुमाना, असं कळायला पाहिजे. हा म्हणजे तो कसा आहे, सगळ्या सृष्टीला उत्पन्न करणारा असा आद्य असा आहे, असा कळायला पाहिजे. ज्याचे नाभी काय काय प्रमाणे चौचरणी अभंग काय 14 ही भुवन आहेत त्याच्यापासून उत्पन्न झाली. एकाने झाला नाही मै आंबोते 14 ही भुवन तुकोबऱ्यांचा अभंग त्याच्यापासून तयार झाली. ह्याच्यात नाही का पंढरपूरच्या महात्म्यात केली निर्माण हो 14 ही भुवने गगनचंद्र सूर्य तारांगणे 5 ही महाभूते नाही ती बी नाही दुसरे गवळण. अशाच प्रकारचा प्रमाणे पंढरीच्या महात्म्यात चौचरणी अभंग पाहून चला. तेव्हा जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 वर्गाते धरले सत्ता मात्र ते तिथलंच प्रमाण. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, सगळ्या देवांच्या उत्पत्ती आणि त्यांना त्यांच्या पदावर आरूढ करणारा असा कोणता देव असेल तर कारण त्यांच्याकडूनच आलं ना. बाकीचे देव आपल्या मनानेच पदावर आरूढ आहेत का नाही, कारण पद हे त्या पदावरच्या व्यक्तीपासून वेगळं असतं. म्हणून ब्रह्मदेवाचं पद आहे आणि त्याच्यावरती कार्यरत असणारा तुमच्या आमच्यासारखा एक जीव आहे. पण तो तुमच्या आमच्यासारखा वेगळं पण त्याला कशाने निर्माण केलंय, त्याच्या पुण्याने केलंय. तुम्हाला असं वाटत असेल आपल्याला ब्रह्मदेव व्हायचं तर तुम्ही होऊ शकता. नाही जन्माने ब्रह्मकर्माचे 100 जन्म, नुसता जन्म नाही तर ब्रह्मकर्म करणार इतकं पुण्य. आणि मग त्या पुण्याच्या द्वारा म्हणजे त्याच्या पुण्याची मोजदाद झाली बरं का त्या पदाला. 100 ब्रह्मकर्माचे ब्राह्मण जन्म हे ब्रह्मदेवाच्या पदाची मोजदाद झाली. पण मग त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर जसं जे शिल्लक पुण्य असेल त्याला अनुसरून कर्मानुसार दुसरा जन्म. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा मृत्यू लोकात पुन्हा खालच्या योनीमध्ये कुठल्याही जन्म घेऊ शकतो. पुनरुत्तीच्या मापाशी गत असं पुनरावृत्तीचे मापाशी गत. तर तेव्हा असा ब्रह्मदेव. पण आता हे कसा कळाला आपल्याला देव असा कळून द्या. म्हणून पांडुरंग कसा आहे तर पांडुरंग हाच ईश्वर स्वरूप आहे, ज्याने सृष्टी निर्माण केली असा पांडुरंग ईश्वर आहे. आणि मग त्याने निर्माण केल्यानंतरही तो भक्तांच्यासाठी भक्तांच्यावर अनुग्रह करण्यासाठी विटेवर येऊन कटेवर हात ठेवून पुंडलिकाच्या आज्ञेप्रमाणे उभा राहिलेला आहे. तर याला संतांनी जपडून ठेवलेला आहे, नाहीतर हा हातातून सुटून गेला असता. त्यावेळेला मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. तर तेव्हा त्याच्यामुळे हा आपल्यावर कृपा करण्यासाठी उभा आहे. म्हणून हा देव जर कळाला चांगला तुमच्या असं लक्षात येईल की बाकी सारं खोटारडपणा आहे. सृष्टीमध्ये बाकी जे चाललेलं आहे ते तुमच्या कर्म प्रारब्धातल्या कर्माप्रमाणे फळभोग सगळे मिळत राहणार आहेत. आणि त्याच्यासाठी काही खाडाफोड करत बसू नये. जसं प्रारब्ध असेल तसं भोगावं आणि संपवावं. काही मिळावं अशी अपेक्षा करू नये. ॲडिशनल जीवाची काय अपेक्षेने जीव जगतो आणि त्याला सुखाचे भोग हवे असतात. पण ते न करता तुम्ही सुखरूप आहात, इकडे वळा. तुम्ही सुखाचा भोग नका घेऊ, तुम्हीच सुख आहात.
तिकडे वळा. तुमचा देव सुखाची भोग देतो असा नका म्हणू, तोच सुखरूप आहे असं म्हणा. तुम्ही सुखरूप आहात आणि देव सुखरूप आहे, तर याचं ज्ञान करून घ्या. मग तुम्ही आणि देव दोन नसून एकच सुख आहे असं ज्ञान झालं की जीव मुक्त होतो. आणि ज्याला हे ज्ञान होणार नाही तो भोगाकार वृत्ती राहते. मला भोग मिळावा अशा प्रकारची वृत्ती. पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत मला भोग प्राप्त व्हावा अशा प्रकारची इच्छा असेल तर वाढदिवस साजरे करावे लागतील. म्हणजे त्याला त्याला पर्याय नाही ना काय, कारण त्याला इच्छाच तशा येतं. मलिन आणि गलिच्छ इच्छा प्रधान माणसाची संगती करू नये. त्यांची संगती करू नये, कारण ते मलिन इच्छावान आहे. आपली इच्छा सुद्धा काय होईल, मलिनच होईल. तशीच होईल. किंवा 90ला का व्हायला आपलं लग्न लावायला, दुसरं लग्न लावायला पाहिजे अशी इच्छा तयार होईल का नाही? होईल संगतीने. कारण ते असं म्हटलंय, ते संन्याशी लग्न लावायला गेला. संन्याशाने बोंबलत जाऊ का तिकडे लग्न लावायला. तो संन्याशी राहिला आणि दुसऱ्याला आशीर्वाद द्यायला गेला. त्याला त्या दिवशी झोपला आणि स्वप्न पडलं. कारण स्वप्नात काय काय येऊ शकतं मग, शिवजी, देवालय. आता हे कशाला शिवजी देवालय येईल, त्याला इच्छा काय तयार होते. कारण जे जे पदार्थ पाहिले जातात तदाकार इच्छा धारण होते जीवाची. आणि मग त्याच्यात आणि मग ते संन्यासाचं कशात आला विषय, हा विचारसागरात आलाय ना. कुठं आलेला विषय, कुठतरी आलेला. तर संन्याशी झोपला, त्याला स्वप्न पडलं, स्वप्नात लग्न झालं. हा विचारसागरातच आहे, हा ठिकाण नाही सांगताय. आणि मग त्याला लग्न झालं. आणि मग ते लग्न झाल्यावरती परत त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये म्हणजे एवढा कालावधी गेला. तो स्वप्नाचा कालावधी सांगताना असा विचार केलाय. आणि त्यांनी एवढं सगळं पाहिलं. आणि मग त्याच्यानंतर तो जागा झाला आणि उठून पाहतो तर संन्याशी. तो कोण आहे, संन्याशी. तो म्हटलाय असं स्वप्न कसं काय पडलं. तर त्याचा हा तर अशा अशा याच्यामध्ये जातो. या संगतीचा परिणाम. बरं ते तुम्ही गेला तरी चालेल, पण मुक्त असावं आणि अशा लग्नाला जावं. काय सांगितलं, बद्ध जीवाने आपलं रक्षण करावं. आणि मुक्तांच्या साठी नियमावली नाही. वृत्तीला आलं. उलट मुक्त तिकडे फिरकत नाहीत. नाईलाजाने कधी जाण्याचा प्रसंग आला की लोकांना असं वाटतं. आमचे महाराज सुद्धा गेले होते बरं का. आमचे महाराज गेले होते, म्हटले की चला आपली ही सुद्धा चालली त्यांच्या पाठीमागे. महाराज गेले तर त्या महाराजाला तसेच जाऊन द्यावं का नाही, तिच्या पाठीमागे कशाला जावं. चला म्हणजे आपण मुक्त आणि बद्ध आणि मुक्ताचा विषय घेतला, बाकी नाही काय. पण चित्तावर संस्कार कसे होतात ते पहा बरं. आपल्याला चित्तातले वाईट संस्कार खुडून टाकायचे आहेत का वाढवायचे आहेत. म्हणून समजा एखादा व्यक्ती आपल्यावर नाराज झाला तर व्हायला का नाराज, त्याला काय अडचण आहे. त्या झाला नाराज तर झाला नाराज. कारण त्याच्या नाराजीने माझ्या ब्रह्मपणावर काय परिणाम होणार आहे, काहीच नाही. त्यात काय विशेष आहे. झाला नाराज होईल, उद्या त्याला थोडं चांगलं बोलू, तर त्याला उपयोग होईल चांगला परत. लोक एवढेच आहेत, त्यांना थोडेसे भोग चांगले आहेत. चांगलं गोड एखादा मनुष्य अगदी तुमच्या विरोधात आहे, त्याच्याबरोबर तुम्ही दुसऱ्या दिवशी गोड बोला, बघा तुम्ही काय प्रभाव होतो. ते लगेच होतं हो ग, ते लगेच तो लगेच बदलून जातो, कारण तो सुद्धा सोडून देतो. तर असे प्रकार होतात. पण आता त्याच्या चुका ज्यांच्या त्याच्या असतात. चला, तेव्हा पितामहाचा परम आद्यजनकत्व आणि काही जे जे काही रूप आणि रूप आती अथवा नाही. आती म्हणजे असणं आणि नाही म्हणजे नसणं. तुला रूप आहे का रूप नाही हे दोन्ही बी जसा असेल तसा. न तया नमो तुझं तैसी आई श्री जगन्नाथा. म्हणजे अशाच प्रकारची वहीवरती आली ती 519. हे असो जैसा आसी तैसिया नमो असं म्हटलं होतं 19. इथं सुद्धा तेच म्हणतात, तया नमो तुझं तैसा ही श्री जगन्नाथा. थोडासा बदल केला की तुला रूप असो किंवा रूप नसो. देवाची दोन रूप आहेत. एक देवाची दोन प्रकार आहेत, एक रूपवान आणि एक निरूप. रूपरहित आणि रूपवान असे दोन प्रकार देवाचे आहेत. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण येतो गोविंद रे. माऊली म्हणतात तसं. देवाची दोन रूप साकार आणि निराकार.
साकार म्हणजे आकारासहित आणि निराकार आकार रहित असे दोन आहेत. मग दोन आहेत तर दोन्ही खरी आहेत का एकच खरं आहे? पुन्हा प्रश्न आहे दोन्हीचा किंवा अधिष्ठान. साकार खरं आहे का निराकार खरं आहे? दोन्ही. द्वैतवादी साकार खरे म्हणतात, अद्वैतवादी निराकार खरे म्हणतात. तुमचा संप्रदाय साकारापासून निराकारात उपासनेला घेऊन जातो आणि साकार आणि निराकारात दोन खरं कसं आहे तर तुमच्या नजरेवर आधारित आहे. तुमच्या नजरेवर आधारित आहे. मूळ स्वरूप जे आहे आता त्याच्यात जर शोधायला गेलं तर साकाराला मूळ म्हटलेलं नाही तर मूळ कोणाला म्हटलं? निराकार. निराकाराला. म्हणून आपल्याला एक मूळ आणि दुसरं मुळावरती वाढलेलं आध्यस्थ असे दोन प्रकार होतात त्याच्यात. एक मूळ आणि मुळापासून बाहेर आलेला प्रकार. आता त्याच्यात एकात उत्पत्ती नाश नाही आणि एकात उत्पत्ती नाश आहे. म्हणून सत्य पदार्थ हा उत्पत्ती नाश रहित आहे असा मानला जातो. मूळ पदार्थ मानायचा असेल तर तुम्हाला ज्याच्यात उत्पत्ती नाश होत नाही असा मानावा. आणि मग असं कोण आहे? निर्गुण निराकार परमतत्व. पण त्याच तत्वाला उपाधी लागली, माया उपाधी लागली की साकारत्व येतं, माया उपाधी गेली की निराकारत्व येतं. म्हणजे आता त्याच्यात असं आहे साकार पदार्थ हा निराकाराच्या आश्रित राहतो झालं, शिवाय तो एकांशावर राहतो म्हणजे सर्वांशावर राहत नाही. नसतो इथे. आणि जो एकांशावर राहतो तो आध्यस्थ स्वरूपाने राहतो. एक आध्यस्थ स्वरूपाने राहतो, एकांशावर राहतो आणि उपाधिवान असतो, कधी असतो आणि कधी नसतो असा साकार पदार्थ. जीवांना मुळातच जीव जे आहेत ते साकार स्वरूपाला भुललेले आणि स्वतःही साकार होऊन बसलेले, उपाधी घेऊन बसलेले. ईश्वरही उपाधी घेऊन बसला पण भुलला नाही. ईश्वराला उपाधी आहे, आम्हालाही उपाधी आहे, आम्हाला अज्ञान उपाधी आहे, त्याला माया उपाधी आहे. त्या उपाधीत राहून स्वरूपाला भुलला नाही. आम्ही उपाधीत राहून उपाधीच्या अंतर्गत आलो आणि स्वरूपाला भुललो. मग आता साकारत्व ज्या ज्या वेळेला प्रतीतीला येत आहे, समाधी लावणाऱ्या साधूला साकारत्व प्रतीतीला येत नाही. निराकार. योग्यांना साकारत्व प्रतीतीला येत नाही. तर ते मग कुठे जातात? मुळाला जातात. आणि ज्या वेळेला समाधी भंग होते त्यावेळेला परत साकारात येतात, परत साकारात आले. म्हणून योगी मुळापासून वरच्या शेंड्यापर्यंत सगळीकडे प्रवास करताना दिसतो है ना. पण योग्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाची आम्ही त्याला आत्मा कळालेला असतो पण हा परमतत्व आहे असं कळत नाही. म्हणून तत्ववेत्ता पुरुष मुळालाही जाणतो आणि जगालाही जाणतो. जो दोघांना जाणतो आणि यथार्थ जाणतो तो तत्ववेत्ता आहे. जगाचा घोट घेऊन. म्हणून तो काय करतो म्हणजे त्या संपूर्ण गोष्टीला जाणतो. म्हणून जर तो दुसरा भाग आहे साकारात राहणाऱ्या मनुष्याला ज्ञानदृष्टीने निराकारत्वाचा ज्ञान असतं म्हणजे ज्ञानदृष्टी असते. तो राहतो वागतो साकारात. माऊली ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, साधू संत किंवा ब्रह्मवेत्ता पुरुष, जनक राजासारखा ब्रह्मवेत्ता पुरुष राहतो साकारात राहतो. वरून पाहायला तर शरीर धारण केलेलं आहे पण त्याची दृष्टी परमतत्वावरती धारण असते. म्हणूनच ते याज्ञवल्क्य मुनींच्या पाठशाळेमध्ये ज्या वेळेला पाठाला बसलेले जनक राजा, सगळी कथा नाही सांगत तर त्याच्यात त्यांना काय झालं, नमे दह्यती कश्चन, तर त्यांनी तो विषय स्पष्ट करून सांगितलं. बाकीचे संदेशी होते जे नुसते साकारात राहत होते, परमतत्वाचं ज्ञान नव्हतं. तुका म्हणे राज्य करिता जनक एक पाव अग्नी माझी जळी. असं कसं काय होतं? साकारात अग्नी लागतोच पण तो अग्नी माझ्या स्वरूपाला जाळत नाही याचं ज्ञान धारण करून बसणारा हा परम. तर तसे त्या पाठशाळेमध्ये याज्ञवल्क्य मुनींनी योग अग्नी लावला आणि राजवाड्याला जळाल्यावर सांगायला आल्यावरती ते संन्याशी पळून गेले.
त्या राजवाड्याच्या भोवती कुट्या करून दिलेल्या होत्या त्या संन्याशाला. ते संन्याशी पळाले पण जनक राजा पळाला नाही. शेवटी जर तर लाकूड पायावर पडलं तरी त्यांना काही झालं तरी काही वाटलं नाही. तर ते म्हटले राजा पायावर पाय जळायला लागला पार इथपर्यंत अग्नी लागला. तर ते म्हणतात तो मला जाळू शकत नाही. हे ज्ञान म्हणजे मुळातलं ज्ञान साकारात राहूनही असं जर असेल तर त्या व्यक्तीला साकार सृष्टी परमात्मा का नाही दिसणार. त्याला साकार सृष्टी सुद्धा म्हणजे ते जे दृष्टीला दिसतंय ते हरीच आहे. तो अग्नी हरीच आहे. पाठशाळा अग्नी आहे. याज्ञवल्क्य मुनी हरीच आहेत. लागलेला अग्नी इथपर्यंत अशा प्रकारचे दृढ भाव तयार झाला आणि निश्चय प्रचंड मोठा निश्चय म्हणजे त्या इतक्या याच्यात नाही. तर हे किती चिंतन करत असेल बरं जनक राजाचं. काय चिंतन असेल. काही विशेषच गोष्ट नाही. साधारण गोष्ट नाही बरं. प्रारब्धाने राजा आहे आणि चिंतन मात्र अगदी मोठ्या मोठ्या ऋषीमुनींना साधूंना लाजवेल असं चिंतन आणि त्याच्यामध्ये ते राहत आहे. काही विशेष गोष्ट आहे आणि इतका दृढ भाव आहे. इतका दृढ भाव आहे आणि वास्तवताही तशीच आहे. चला तेव्हा अनेक जे काही रूप आती अथवा नाही. जेवढं रूपवान आता विश्वरूपाचं जेवढं विश्वरूप दिसतंय किंवा दिसत नाही असं कसं होत आहे. तर अशा प्रकारचा भाव अर्जुनाला दिसलेला आहे त्या विश्वरूपात. त्यावेळेला रूपवान दिसतंय तर यावेळेला रूपरहितही असं प्रतीला येऊ राहिले. आता एकदम गेलं आणि सर्वत्र सृष्टीत विश्वरूप भरले.